शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतची सुनावणी सध्या सुप्रीम कोर्टात सुरू आहे। लवकरच याबाबत निकाल येण्याची शक्यता आहे। मात्र यातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीचा दौरा करताना दिसत आहेत। काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली आहे। यावेळी पीएम मोदी आणि एकनाथ शिंदेंमध्ये जवळपास 1 तास चर्चा झाल्याची माहिती आहे। या बैठकीत फक्त शिंदे आणि पीएम मोदीच होते। यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये काय चर्चा झाली याची माहिती अद्याप समोर आलेली नाहीये। या बैठकीत अमित शहा देखील नव्हते, ते महाराष्ट्र दौऱ्यावर होते। त्यामुळे आता या बैठकीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय। ही बैठक नेमकी कोणत्या विषयावर होती असा प्रश्न निर्माण झालाय। महाराष्ट्रात मुख्यमंत्री बदलणार का? शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुनावणी सुप्रीम कोर्टात सुरू असल्याने ही भेट झाली का, की केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल होणार असल्याने ही बैठक झाली आहे? पाहूयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी निकिता आणि आपण पाहतायत एलएस मराठी। महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पडद्यामागच्या घडामोडींना आता कमालीचा वेग आला आहे। संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचे कामकाज सुरू असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अचानक दिल्लीचा दौरा केला आणि थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली। दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल 1 तास बंद दाराआड एकांतात चर्चा झाली। या बैठकीचं गांभीर्य यावरून अधिक वाढलंय की ज्यावेळी ही बैठक दिल्लीत सुरू होती, नेमकं त्याच वेळी देशाचे गृहमंत्री अमित शहा हे दिल्लीत नसून महाराष्ट्र दौऱ्यावर होते। भाजपचे सर्वात मोठे रणनीतिकार राज्यात असताना महायुतीचे प्रमुख नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्ली गाठून पंतप्रधानांची 1 तास 1 to 1 चर्चा केल्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप होणार का असा प्रश्न निर्माण झालाय। या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली याचा अधिकृत तपशील अद्याप बाहेर आलेला नसला तरी या 1 तासाच्या चर्चेमागे महाराष्ट्रातील आगामी मुख्यमंत्री बदल, सर्वोच्च न्यायालयातील शिवसेना पक्ष आणि चिन्हाची सुनावणी आणि केंद्रीय मंत्रिमंडळातील संभाव्य फेरबदल याबाबत चर्चा झाली असल्याची शक्यता वर्तवली जाते। या संपूर्ण दौऱ्याची सुरुवात अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने झाली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेच्या खासदारांचे एक मोठे शिष्टमंडळ दिल्लीत दाखल होतं। यामध्ये प्रामुख्याने त्या खासदारांचा समावेश होता जे ठाकरे गटातून फुटून शिंदे गटात गेले आहेत। या संयुक्त बैठकीदरम्यान पंतप्रधानांनी सर्व खासदारांशी संवाद साधलाय, त्यांच्या मतदारसंघातील अडचणी जाणून घेतल्या आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचं आश्वासन दिलं। यानंतर सुरू झाली ती पंतप्रधान मोदी आणि एकनाथ शिंदे यांच्यातील मुख्य चर्चा। ही बैठक तब्बल 1 तास चालली आणि यात कोणताही तिसरा नेता किंवा अधिकारी उपस्थित नव्हता। दोन मोठ्या नेत्यांमध्ये जेव्हा एवढा प्रदीर्घ काळ एकांतात चर्चा होते तेव्हा त्यामागे केवळ प्रशासकीय कारणे नसून मोठे राजकीय हेतू असतात असं म्हटलं जातं। या बैठकीनंतर सुरू झालेल्या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न उपमुख्यमंत्री शिंदेंनी केला। बैठकीत फक्त विकास कामांवर चर्चा झाली असं शिंदे म्हणालेत। मात्र राजकीय विश्लेषकांच्या मते पूर परिस्थिती आणि विकास कामांवर चर्चा करण्यासाठी 1 तासाचा वेळ आणि तीही पूर्णपणे गुप्त बैठक असण्याची आवश्यकता नसते। त्यामुळे या प्रशासकीय कारणांच्या पडद्याआड मोठी राजकीय व्यूहरचना आखली गेल्याचा संशय बळावला आहे। या बैठकीचा थेट संबंध सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या सुनावणीशी जोडला जातोय। निवडणूक आयोगाने शिंदे यांच्या गटाला मूळ शिवसेना म्हणून मान्यता दिली असून धनुष्यबाण हे चिन्हही दिलं आहे। परंतु या निर्णयाला उद्धव ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात दिलेले आव्हान सध्या अंतिम टप्प्यात आलं आहे। या प्रकरणाचा निकाल कधीही लागण्याची शक्यता असून या निकालावर महाराष्ट्रातील महायुती सरकारचे भवितव्य अवलंबून आहे। जर सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात काही वेगळा किंवा तांत्रिकदृष्ट्या अडचणीचा निकाल दिला तर कायदेशीर आणि राजकीय पातळीवर कोणती पावले उचलायची, पक्षाचे अस्तित्व कसे टिकून ठेवायचे आणि राज्यातील सत्तेला कोणताही धक्का लागू न देता परिस्थिती कशी हाताळायची यावर दिल्लीतील सर्वोच्च नेतृत्वाकडून सल्ला आणि पाठिंबा मिळवण्यासाठी ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जाते। न्यायालयाच्या निकालापूर्वीच पंतप्रधानांची भेट घेऊन यावर कोणता मार्ग निघेल याबाबत चर्चा झाली असावी अशी शक्यता वर्तवली जाते। यावरूनच उद्धव ठाकरेंनी आज पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका केली आहे। मोदी गद्दारांना सांगतायत, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी, संविधानाप्रमाणे निकाल द्यावा अशी आमची अपेक्षा आहे। सुनावणी सुरू असताना गद्दार मोदींना भेटण्याचं कारण काय आहे? बंद दाराआड चर्चेमधील वाक्य बाहेर आणण्याचं कारण काय आहे? अमित शहा इथं, गद्दार तिथं, मोदींना भेटतायत, हा संदेश कोणाला देतायत अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे। पंतप्रधानांना आपल्या देशाचे जे भाग्यविधाते आहेत त्या तरुणांना ते भेटत नाहीत। अगदी रात्री मध्यरात्री एकदम काय ते फ्रेंड्स म्हणून त्यांना इंस्टाग्रामवरून संदेश देतात। म्हणजे आता ही एक बघण्यासारखी गोष्ट आहे की कोरोनाच्या काळामध्ये जेव्हा मी फेसबुक लाईव्ह करत होतो तेव्हा मला जे उपदेश देत होते
की फेसबुकवरून सरकार चालत नाही, आता इंस्टाग्रामवरून सरकार चालवण्याची वेळ आलेली आहे. एवढी यांची आता हालत खराब झालेली आहे. या तरुणांना भेटण्यासाठी यांच्याकडे वेळ नाही किंवा त्यांना कमीपणा वाटतो. मात्र जे गद्दार शिवसेना चोरून शहासेना ज्यांनी स्थापन केलेली आहे आणि स्वतःला जे शिवसेना म्हणून मिरवत आहेत, ते गद्दार काल पंतप्रधानांना जाऊन भेटले. त्यांना भेटायला पंतप्रधानांकडे वेळ आहे. म्हणून स्वामी समर्थांचं जे वाक्य आहे की भिऊ नकोस, मी आहे तुझ्या पाठीशी, तसं आता मोदी नवीन स्वामी झालेत की काय? म्हणजे देशात तरुणाई तर त्यांना यथेच्छ त्यांची निंदा नालस्ती करते, पण मोदी महाशय या गद्दारांना सांगतायत की भिऊ नकोस, मी तुमच्या पाठीशी आहे. दुसरीकडे दिल्लीतील राजकीय वर्तुळात केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराची आणि फेरबदलाची जोरदार तयारी सुरू आहे. आगामी काळात संसदेत डिलिमिटेशन म्हणजेच मतदारसंघाच्या पुनर्रचनेचे अत्यंत महत्त्वाचे विधेयक आणले जाण्याची शक्यता आहे. संसदेत शिवसेनेचे संख्याबळ पाहता शिवसेनेला केंद्रीय मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रिपदासह किमान 2 राज्यमंत्रीपदे मिळावेत अशी आग्रही मागणी शिंदेंनी पंतप्रधानांकडे केल्याची चर्चा आहे. आपल्या सोबत आलेल्या नवीन खासदारांना आणि पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना केंद्रात योग्य स्थान मिळवून देऊन आगामी निवडणुकांपूर्वी आपला गट अधिक मजबूत करण्याचा शिंदेंचा प्रयत्न असल्याची चर्चा आहे, ज्यावर या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याचं बोललं जाते. या सर्व घडामोडींमध्ये सर्वात जास्त चर्चा रंगली आहे ती महाराष्ट्रातील मुख्यमंत्री बदलाच्या शक्यतेवर. गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लवकरच केंद्रात मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते आणि त्यांना दिल्लीच्या राजकारणात नेलं जाईल. जर असं झालं तर महाराष्ट्राची धुरा पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपवली जाईल आणि ते पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री होतील. अमित शहा महाराष्ट्रात असताना शिंदेंनी घेतलेल्या या भेटीमुळे या चर्चांना अधिकच हवा मिळाली आहे. महायुतीमधील काही अपक्ष आमदारांनीही या संदर्भात सूचक विधाने केली आहेत. मात्र दुसरीकडे महायुतीच्या नेत्यांनी हे सर्व दावे फेटाळून लावले आहेत. सध्या राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार उत्तम काम करत असून मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये कोणताही वाद नाहीये असं स्पष्टीकरण देण्यात आलंय. असं असलं तरी एकनाथ शिंदे पुन्हा एकदा केंद्रातील वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री फडणवीसांना केंद्रात पाठवलं जाणार का आणि राज्यातील धुरा एकनाथ शिंदे यांच्याकडे येणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आता सर्वांचं लक्ष सुप्रीम कोर्टातील शिवसेनेबाबतच्या निकालाकडे, केंद्रात शिंदे गटाला किती मंत्रिपद मिळतात याकडे आणि देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणार का याकडे लागले आहे. तुम्हाला काय वाटतंय? पीएम मोदी आणि शिंदेंच्या भेटीमागे काय कारण असू शकतं? कमेंट करून नक्की सांगा. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.